नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे. संपूर्ण माहिती आपण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पाहणार आहोत. बघा, अतिशय महत्त्वाचा बदल या ठिकाणी योजनेमध्ये आपण जर पाहिला तर होणार आहे. महिला प्रचंड या ठिकाणी आनंदी असू शकतात, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जो आहे तो होऊ शकतो, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, संपूर्ण जी काही माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भातची ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी 4 चाकी गाडीची अट रद्द करायची मागणी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. बघा, लाडक्या बहिणींसाठी 4 चाकी गाडीची जी काय अट आहे ती रद्द करावी. तुम्हाला काय वाटतं, ही जी काय अट आहे ती रद्द केली पाहिजे का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही जी काय अट आहे ती रद्द केली पाहिजे, तर जास्तीत जास्त सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ही अट जी आहे ती रद्द झाली पाहिजे म्हणून. बघा, सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला त्या ठिकाणी सुरू आहे. राज्यातील बहुतेक सेवा केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी पाहावाच मिळत आहे. मात्र सर्व्हर जाममुळे लाडक्या बहिणींना हताश होऊन परत जावे लागत आहे. तुम्हाला देखील अशाच पद्धतीने जो काही प्रॉब्लेम आहे तो येत आहे का? असे असले तरी या योजनेसाठी अर्ज करण्याच्या अटींमध्ये 4 चाकी गाडीची महत्त्वाची अट शासनाने घातली आहे. ती अट तातडीने रद्द करावी अशी मागणी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर होत आहे. तुम्हाला देखील वाटतंय की ही अट रद्द केली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. राज्य सरकारने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजनेची घोषणा केली आहे. मात्र यामध्ये अनेक जाचक अटींमुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक यापासून वंचित राहणार आहेत. ग्रामीण भागासह शहरातील अनेकांनी बँक व फायनान्सकडून कर्जावर 4 चाकी जी काही गाडी आहेत त्या घेतलेल्या आहेत. काही जण यावर आपला चरितार्थ चालवत आहे. हे लाभार्थी घरी गाडी असली तरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. त्यांच्या रोजीरोटीसाठी प्रश्न आजही गंभीर आहेत. त्यामुळे सरकारने या योजनेसाठी 4 चाकी गाडीची अट रद्द करावी अशी मागणी लाडक्या बहिणींकडून होत आहे. सरकारने जाणीवपूर्वक अशा अटी घालून सर्वसामान्य नागरिकांना वंचित ठेवण्याचा घाट घातला असल्याचं मत येथील महिला बहिणींकडून व्यक्त केलं जात आहे. तर तुम्हाला काय वाटते, ही जी काय अट आहे ती रद्द झाली पाहिजे का? बघा, अतिशय महत्त्वाची बातमी होती. अतिशय महत्त्वाचा जो काही निर्णय तो या ठिकाणी होऊ शकतो, त्याची माहिती आपण पाहिलेली आहे. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. सर्वांनी लाडक्या बहीण योजनेसाठीच्या संपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. खाली सबस्क्राईब बटन आहे, त्यावर क्लिक करून सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून ही जी काय अट आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ही जी काय अट आहे ती रद्द करायला पाहिजे. सर्वांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि कमेंट बॉक्समध्ये देखील लिहून पाठवा. तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.